Let's cut across to Supriya Sule, who's talking on this very matter. जो मी चॅनल्समध्ये समज गैरसमज हे पाहिले त्याच्यामुळे मला असं वाटलं की आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली, कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे तुम्हाला मनाचे प्रश्न असतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारावे आणि जे ऑन कॅमेरा आहे तेच वास्तव आणि सत्य आहे. सूत्रांची माहिती, हा बोलला तो बोलला, ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा, चहा पिताना गप्पा मारताना, don't go काही तथ्य by the नाही. sources information मन मोकळेपणे or any on and off camera information. वास्तव आणि त्याचबरोबर इथे यायच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माननीय संजय राऊत साहेब या आणि बंटी पाटील दादा या तिघांचीही मी सविस्तर बोललेले आहे, कारण का त्यांनाही I've काही spoken to Congress leaders and also UBT Sena leaders. नागपूरला आहे, संजय राऊत आणि कुठे आहे, मग तो बूम घेऊन जातो, त्याला बिचारायला हेड ऑफिसनी काहीतरी सांगितलेलं असतं, मग त्या हेड ऑफिसनी सांगितलेलं तो बिचारा पुढे विचारतो. त्याच्यामुळे हा एक थोडंसं मिसकम्युनिकेशन झालंय असं मला जाणवलं. म्हणून मी आपल्याला विनंती केली की तुमचे जे काही प्रश्न आहेत, पक्षाची काही ठोस भूमिका आहे ही पक्षाच्या वतीने आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव, माननीय शशिकांत शिंदे साहेब या सगळ्यांची चर्चा करून सगळ्या खासदारांना आणि आमदारांना माहिती देऊन मी तुमच्या समोर and all the MPs and MLAs of the party will have a word together, will have discussion about it first, and then the official stand of the party will be conveyed. एकतर बिल आलेलं नाही आमच्याकडे नवीन, त्याच्यामुळे नवीन बिल The new bill we haven't yet बिल received. मी कशी बोलणार? How त्याच्यामुळे can I बिल talk about the काय bill येईल, now? हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू We'll शकतो. study the bill once we थोडंसं receive it तुम्हाला within 24 hours, and then we'll इतिहास या बिलाचा असा आहे की जेव्हा एकतर महिला We'll stand of the आरक्षणाचं party. बिल हे एक मताने भारताच्या संसदेत पास झालेलं आहे, हे वास्तव आहे या देशात. त्यामुळे महिला आरक्षणाचं बिल यूनॅनिमसली पास हो चुका है इस देश, हम सब ने पास किया है, एक मत से पास किया है, ही एक भूमिका झाली. त्याच्यामुळे हे वास्तव आहे. त्याच्यानंतर माननीय किरण रिजिजू यांनी अरविंद सावंतजी शिवसेना, असद ओवेसी भाई, असदभाईंना, मला आणि अरविंद सावंतांना, आम्हाला तिघांना त्यांनी बोलवलं दिल्लीत. त्या मीटिंगमध्ये या देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाही होते. त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं ब्रीफिंग किरण रिजिजूंनी केलं दिल्लीमध्ये की आमचं सपाशी, काँग्रेसशी, Rijidu had called all of us from the opposition तुम्हाला party, तिघांना एकत्र बोलवलेलं आहे. be it me, आणि आमची भावना आणि Asad भूमिका अशी Vinod, आहे की एक प्रस्ताव also आमच्या Amit Shah was मनात present for that आहे. meeting अनेक in Delhi. डिलिमिटेशन बद्दल वेगळी वेगळी मत आहेत आणि साऊथच्या They spoke to दक्षिणेतल्या us in length राज्यांना about the असं electric वाटतंय bill. की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल. त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना समान न्याय मिळावा हे On the पूर्णपणे population, आणि आम्हाला then the सगळ्यांनाच injustice done to the आता southern states. डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का? तर अमित भाई शाह आणि किरण Also रिजिजूंनी spoke about असा the एक formula of the प्रस्ताव आमच्यासमोर delimitation ठेवला bill. की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये 50% सीट वाढतील. याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला. We put forward a proposal that समजा right from Jammu 48 Kashmir to सीट Kanyakumari, महाराष्ट्रात आहे. from the whole 48 nation, चं 50% किती होतं? every state 24 म्हणजे is considered 48 प्लस to get more 24 म्हणजे percent seats. 72, म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील.
आणखीन एक then it उदाहरण will तिथे be समजून as an सांगायला equalizer. सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात, त्याचा 50% म्हणजे 40, म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 Uttar खासदार Pradesh जातात. has 8 states सोपं झालं, and the क्लिअर, नो 50% कन्फ्युजन. is 40. आता समजा आपण महाराष्ट्र केंद्र That बिंदू is घेऊया, कारण का that आपण महाराष्ट्रात बसलोय, मुंबईत बसलोय. 72 खासदारांमध्ये पहिलं SC ST ला आरक्षण द्यायचं, त्याच्यात 3 सीट जातात, Similarly, in Maharashtra, 70 3 सीट is गेल्या increased. 72 And मधल्या SC will get the 69 reservation राहिल्या. first. 69 मधल्या 33% आरक्षण जाणार, त्या महिला जाणार, राहिल्या 48 ज्या ओपनला. 33% एनी women कन्फ्युजन, एनी reservation क्वेश्चन, also be मगच considered. पुढच्या टप्प्यात जाते. तर Then the next phase 50% will be सरसकट देशात discussed. वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असं दोघेची आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं. आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो. मी स्वतः त्या शिवसेना- इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये गेले. Other हा than प्रस्ताव Owaisi अमित भाई शाहनी आम्हाला बोलला. told आमचं ऑब्जेक्शन Amit Shah होतं की that आम्हाला we will सगळ्यांना discuss एकत्र बोलवा. तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला असं वेगळं वेगळं all बोलू the नका. debates. जे करायचंय, जर चांगला प्रस्ताव असेल, Proceed मनात काही to दुसरं let go. नसेल, तर मग आम्हाला इंडिया अलायन्सला एकत्र का नाही बोलत. म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही Also प्रस्ताव written a आहे letter हा आम्हाला to बरा the leader- वाटतोय, करायचं खडगे. असेल, कारण का डिलिमिटेशनचं बिल ह्या वर्षी ड्यू आहे. त्याला काही टाईमलाईन नाही, पण साधारण अनेक वर्षानंतर एक टाईमलाईन नंतर डिलिमिटेशन होतं. तर ते 2026मध्ये करायचं असेल तर एक चर्चेनी गुणागोविंदाने ते व्हावं, कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये, म्हणून हा प्रस्ताव आला. माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर त्याच्यात proposal as काही an India अन्याय Alliance होत vote, नाही असं we thought दिसतंय. that पण हे there's करत nothing असताना wrong in डिलिमिटेशनचं considering प्रोसेस about काय this असेल, bill. म्हणजे मतदारसंघ जर बदलायचे झाले तर तुम्ही कसे बदलणार, त्याचा फॉर्म्युला काय, तर ह्याचं उत्तर सरकारकडे नव्हतं. मग We सरकारने also बिल want to आलं, understand how बिल would आल्यावर the आम्हाला cost धक्का will be- बसला, कारण का मला would be- स्वतःला वाटलं होतं की ते what 50% is the त्याच्यात लिहिलेलं formula असेल. which will be बिलमध्ये applied. कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता. तुम्ही संसदेची चर्चा जर काढून There बघितली, is no mention आम्ही of सविस्तर 50% त्याचा उल्लेख आमच्याही भाषणात of the केलाय total आणि माननीय legislation अमित bill. भाई शाहांचं ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये संसदेत स्टेटमेंट आहे की 50%ची अट माझी घालायची तयारी आहे, 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो. There's an नंतर ना official हाऊस बंद speech झालं of ना नवीन बिल I, आलं. Mr. आणि Shah, बिलचं काय झालं in हे Parliament तुम्ही सगळ्यांनी that is पाहिलेलं. the त्याच्यामुळे 50% Support. आता मला कोणीतरी परवा व्हॉट्सॲपवर विचारलं तुमचा Consider डिलिमिटेशनला 50% सपोर्ट आहे का, तर मी म्हणलं जेव्हा मागच्या वेळीच माझं बोलणं, आणि मी कुणाशीही बोललेले नाही, मला कुठल्याही I haven't प्रसार spoken to anyone माध्यमातून at- मीडिया हाऊसनी विचारलेलं नाही, मी the कुणाशी media. वर्बली बोललेले नाही. मला काल एक व्हॉट्सॲप आला की आय यू सपोर्टिंग, त्याचं मी उत्तर लिहिलं की वी विल कन्सिडर प्रोव्हाइडेड, कन्सिडर, इंग्रजी मी रिपीट करते, कन्सिडर सपोर्टिंग इफ द 50% cap is to be discussed and the bill how will it be implemented is still a question mark. एवढं सविस्तर मी व्हॉट्सॲपवर एक प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशनमध्ये हे सांगितलेलं. आता प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशन्सच्या जर बातम्या होत असतील तर मग आता आजपासून तुमच्याशी प्रायव्हेट व्हॉट्सॲपवर का बोलायचं का नाही हा पण प्रश्न झाला. कारण का एक तुम्ही मला प्रश्न विचारला, तो मैत्रीत मी त्याचं तुम्हाला उत्तर दिलं, ती बातमी होणार असेल तर आजपासून मी तुम्हाला जेव्हा बोलीन ऑन रेकॉर्ड, ऑफ रेकॉर्ड, व्हॉट्सॲप, मी असं समजीन की तो कॅमेरा चालू आहे. कारण का ती व्हॉट्सॲप की काय आमचा खूप गांभीर्याने काम करणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सॲपवर आम्ही धोरणं नाही ठरवत. बिल तर हातात आलं पाहिजे, मी सपोर्ट करायला माझ्या हातात बिल तर असलं पाहिजे. बिलच आलेलं नाही, सपोर्टचा विषयच येत नाही. पण जुन्या बिलमध्ये काय होतं याची चर्चा जरूर झाली आहे.
मी आजही जेव्हा राऊत साहेबांशी बोलले तेव्हा राऊत साहेबांनी मला हे सांगितलं की हो सुप्रिया, तू म्हणलीच हे बरोबर आहे. मी उद्धवजींशी बोललो, आम्ही अरविंद सावंतांनाही बोलून घेतलं. अरविंद सावंतांनी कन्फर्म केलं की सुप्रिया सुळे, असाद ओवेसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का? तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती. ती आम्ही काँग्रेसला सांगितली का? ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा. आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे, मी आत्ता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इट्स अ स्टॉर्म इन अ टी कप. मला वाटतं त्या खिडक्या बंद करा म्हणजे आवाज येणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. मी 3 JPCsवर आत्ता आहे, 3 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज, one nation, one election. And that's the word coming in from Supriya Sule, where she's saying that the discussion on the formula for delimitation is still happening, that is still underway. And she's also gone on to say that unless and until it is internally discussed, they are not fully putting this out, as this is the latest being said by Supriya Sule in this live news conference on the delimitation bill.